घोषणाबाजी झालेल्या आहेत, कसं बघता तुम्ही? वातावरण चिघळत चाललेलं आहे, बघा आव्हान कराल? आव्हान बघा, जरांगेंना आणि शासनाला ज्या भाषेमध्ये कळतं त्या भाषेमध्ये इथून पुढे ओबीसी बांधव, भटक्या विमुक्त जाती जमाती जशाच तसं उत्तर देतील. आमच्या आंदोलनाच्या समोर येऊन रॅलीने येऊन जर कोण घोषणाबाजी करत असेल, पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला असताना प्रशासनानं तरी सुद्धा आमच्या पेंडॉल समोरून, आमच्या मंडपासमोरून जर कोण घोषणाबाजी करत असेल तर आमची पोरं सुद्धा घोषणाबाजी करणार. साधं सोपं उत्तर आहे. वादविवाद होऊ शकतो, सामाजिक सलोखा बिघडू शकतो किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. मग ओबीसीने ठेका घेतलाय का कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि जरांगेंना अरबाजच्या भाषेत शिवीगाळ करायची, घोषणाबाजी करायची, घरं जाळायची, झुंडशाही? मग आम्ही काही अन्याय सहन करायचा त्यांचा असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना? आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या जरांगेत आम्ही पण आहोत ना, आम्ही पण आदिम आहोत. जरांगेच्या काय बापाचा आहे का महाराष्ट्र? का मुख्यमंत्र्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे? महाराष्ट्र 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल, आमची बातच ऐकून घेणार नसाल, आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही जरांगे असो काय, मुख्यमंत्री असो काय, आम्ही जशाच तसं उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात